श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय 5. श्री गणेशाय नम. भवकानन वैश्वनारा अज्ञातम छेदका भास्करा पूर्णसाक्षी परात्पत्तरा भक्त करा सदयतु गंगाजळ जैसे निर्मळ तैसे तुझे मन कोमल तुझी स्तविता प्रेमळ सत्वर त्याते पावसी विशेष गंगा जळाहुनी आपुल्यासे महिमामान पापताप आणि दैन्य तुमच्या स्मरणे निवारती स्वामी चरित्र काराय श्रवण श्रोते बसले सावधान प्रसंगावनी प्रसंगपूर्ण रसभरिता पुढे पुढे ज्यांचे सबळ पूर्ण पुण्य तया झाले स्वामी दर्शन ऐसे चोळप्पा आदी करुण भाग्यवंत सेवेकरी अक्कलकोटी नगरात एकतप पर्यंत स्वामी राज्य वास करीत भक्त बहुत जाहले वार्ता पसरली चहूकडे कोणासी पडता साकडे धाव घेती स्वामीकडे राजे राजवाडे थोर थोर म्हणती भोसल्यांचे भाग्य परम स्वामी रत्न लाभले उत्तम नृपती भक्त निस्सीम स्वामीचरणी चित्त त्याचे तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छित आणि आपल्या नगराप्रती अनुमंती तयासी बडोद्या माझी ते अवतार मल्हारराव राज्याधिकारी एकदा तयाचे अंतरी विचारायसा पातला अक्कलकोटाहुनी स्वामीसी आणावे आपुल्या नगरासी म्हणे एक दिवशी सभे माझी बैसले देवाना आणि सरदार मान करी तैसे थोर थोर बैसले असता समग्र बोले नृपवर तयाप्रती कोणी जाऊन अक्कलकोटेसी ते येथे आणील स्वामीसी तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत त्यांचा राखू सन्मान लागे तितुके देऊ झन धन ही वटपुरी वैकुंठभुवन बसता स्वामी होईल कार्य जाणूनी कठीण कोणी न बोलते वचन कोणा एका लागूनी गोष्ट मान्य करवेना तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला गोष्ट मान्य करवेना उत्तर नृपा लागी पर्येसी आपुले जरी इच्छायसी स्वामी ते आणावे वटपुरीसी तरी मी आणाये तयासी निश्चय मानसी असू द्या ऐसे कोणी उत्तर संतोषले तो नृपवर तैसी सबाई समग्र आनंदिती जाहरी संजीवनी विद्यासाथ दया करिता शुक्राजवळी कच जाता देवी सन्मानली होता बहुतानंदे करुनी नृपतीसह सकळ जणे त्यापारी तात्यानी सन्माने गौरवनी मधुर वचन यशस्वी तो म्हणते तया बहुत धन्य देती नृपती सेवक दिदले सांगती जावया अक्कलकोटाप्रती आज्ञा दिली तात्यानी तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले नगर पाहुनी संतोषिले जे केवळ वैकुंठ पाहुनी स्वामीची दिव्यमूर्ती आनंदित झाले चित्ती तेथील जणांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तयाची अक्कलकोटीचे नृपती स्वामीचरणी त्यांची भक्ती राजघराण्यातील युवती त्याही करीती स्वामी सेवा आणि सर्व नागरिक तेही झाले स्वामी सेवक त्यात वरिष्ठ चोळापादिक सेवेकरी निस्सीम ऐसे पाहुणी त्या तात्यासी विचार पडला मानसी या नगरातून स्वामीसी कैसे नेऊ आपण अक्कलकोटीचे सकळ जन स्वामी भक्त झाले पूर्ण स्वामीचे मन रमूनी गेले असे त्या ठाया प्रयत्नांताती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर लढवून युक्ती थोर कार्य आपण साधावे असा मनी विचार करून कार्य आरंभिले तात्यांनी संतुष्ट राहावे सेवकजनी ऐसे सदा करीता ते करुणी नाना पक्वाने करीत ब्राह्मण भोजने दिदली बहुसाल दाने याचे कधने तृप्त केले स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती जेणे सेवेकरी संतुष्ट होती ऐसी करीती सर्वदा प्रसन्न व्हावे भक्तवत्सले कार्य साधावी आपुले म्हणून नाना उपाय केले द्रव्य वेचले तात्यांनी ऐशियानी काही न झाले केले तितुके व्यर्थ गेले तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयासी मग लढवली एकयुक्ती एकांत गाठोनी चोळापाप्रती त्याज लागे विनंती करीती बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समर्थासी घेऊन याला बडोद्यासी मग मल्हाराव आदरेसी इनाम देतील तुम्हाले मान राहील दरबारी आणि देतील जहागीर ऐसे नाना प्रकारे चोळापाती सांगितले द्रव्यशी सर्व वशा चोळापासी लागली अशा तयाचे अंतरी भरबसा जहागिरीचा बहुसा मग कोणी एक दिवशी करीता असता स्वामी सेवेसी येती राज तया समयसी आनंदवृत्ती बैसले चोळाप्पांनी करी जोडून विनंत केली मधुरवचनी कृपाळ होऊन समर्थाने बडोद्याप्रती चलावे तेने माझे कल्याण मिळेल बहुत धन आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐसे कोणी वचन समर्थांशी हास्य करुनी उत्तर चोळापा लागून काय दिले सत्वर
राव मल्हार नृपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणावे चलावे पुढल्याध्याय सुंदर कथा. पावन होय श्रोता वक्ता श्री स्वामी राज वधविती निमित्त विष्णुदास असे. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा ऐकुती भाविक भक्त पंचमाध्याय गोडवा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ.